हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कंसवध भाग 2. येथे फरक पाहण्यासारखा आहे. दुर्योधनाने डिवचल्यामुळे पितामह भीष्माचार्यांनी महाभारत युद्धात महापराक्रम गाजविला. निकराने लढाई करत ते दररोज पांडवांचे सैनिक ठार मारू लागले. त्यांचे त्यावेळी अर्जुनाजवळ युद्ध झाले, परंतु अर्जुन पितामह भीष्मांजवळ मनापासून युद्ध करत नव्हता. भीष्मांनी जाहीर केले होते की ते पांडवांना ठार मारणार नाही. यामुळे त्यांनी बाणांनी अर्जुनाला घायाळ करून निष्प्रभ केले. हे सर्व पाहून अर्जुनाच्या सारथ्याचे काम सोडून श्रीकृष्ण स्वतः सुदर्शन चक्र धारण करून पितामह भीष्मांवर धावून गेला. आपल्यावर स्वतः श्रीकृष्ण धावून येत आहे हा आपला बहुमान आहे हे जाणून पितामह भीष्माचार्य शस्त्र अस्त्र दूर करून रथात हात जोडून बसले आणि त्यांनी श्रीकृष्णाचे स्वागत केले. ही नियती आहे, त्याविरुद्ध वर्तन करू नये. नियतीचे नेहमी स्वागत करावे, तिचा आदराने स्वीकार करावा, त्यातच आपला उद्धार असतो. वास्तविक कंसाला आकाशवाणीद्वारे नियतीची योजना स्पष्टपणे माहीत झाली होती. त्याने त्याचा स्वीकार करून आपले काय चुकत आहे ते सद्गुरूंना विचारून वेळीच स्वतःत सुधारणा करायला हवी होती. परंतु कंसाने नियतीला टक्कर देण्याची तयारी केली. त्याने नियतीशी शत्रुत्व पत्करले. त्याने नियती बदलायचा प्रयत्न केला. तसे न करता त्याने भगवंत श्रींच्या हातून मुक्ती स्वीकारायला हवी होती. नियतीला आपला वैचारिक बळी देऊन आपले वर्तन सुधारून योगिक करून आपण आपले सद्य जीवन आनंदाने जगू शकतो. नियतीची चाहूल प्रत्येकाला लागत असते, परंतु भौतिक भोगापवर्गतेत त्याकडे लक्ष दिले जात नाही. आपण नियती बदलू शकत नाही. तिच्याशी टक्कर देऊन दुःख, कष्ट, पीडा सहन करत झगडत बसण्यापेक्षा वेळीच नियतीला शरण जावे, यातच आपले भले असते. भीष्म पितामह श्रीकृष्णाला म्हणाले की हे सर्वेश्वरा, तुझ्या हातून मला मरण येत आहे, हे माझे भाग्य आहे. ये आणि मला मुक्त कर. वास्तवात पितामह भीष्माचार्य यांना इच्छा मरणाचा वर होता. त्या योगे ते स्वतःचे मरण पुढे ढकलू शकत होते, परंतु त्यांनी श्रीकृष्णाकडून होत असलेली मुक्ती स्वखुशीने स्वीकारली. अर्थातच यात श्रीकृष्णाचा हेतू पितामह भीष्माचार्यांना मारण्याचा नव्हता, तर त्यायोगे अर्जुनाला पूर्ण क्षमतेने युद्धाला तयार करणे हा होता. पुढे हा हेतू सफलही झालेला आहे. येथे अजून एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. भीष्म पितामहांना इच्छा मरणाचा वर होता. असा वर एखाद्या राक्षसाला मिळाला तर तो त्याचा दुरुपयोग करून प्रजेला छळत जीवित राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात भगवंत श्री यावरही उपाय करतात. भगवंत श्री अशाला अंथरुणावर मरणप्राय दुःख देत जीवित ठेवतात. असा वर अशासाठी दिलेला असतो की एखाद्या सत्शील माणसाला मुक्तीची संधी निर्माण झाली की तत्क्षणी त्याला तेथल्या तेथे मृत्यू स्वीकारता आला पाहिजे. येथे पितामह भीष्माचार्यांनी नेमके हेच केले आहे. अक्रूर सायंकाळी गोकुळात पोहोचला. त्यावेळी गोठ्यामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम गायींची सेवा करत होते. येथेच वयाने वडील असलेल्या अक्रूराने श्रीकृष्णाला आणि बलरामाला धुलीवंदन केले. नात्याने तो त्यांचा काका लागत होता. श्रीकृष्ण आणि बलरामाने अक्रूराला हात धरून घरी नेले. नंदाने अक्रूराचे स्वागत केले, त्याचा यथोचित पाहुणचार केला. रात्री भोजन झाल्यावर अक्रूराने त्याचे गोकुळात येण्याचे प्रयोजन कथन केले आणि यात
कंसाचा असलेला दुष्ट हेतूही त्यांना सविस्तर सांगितला. श्रीकृष्णाने कंसाच्या या कुटील हेतूचे स्मित हास्य करून स्वागत केले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूराच्या रथात आरूढ झाले. नंद आणि बाकी गोपींनीही मथुरेला जायची सिद्धता केली. श्रीकृष्णाने त्याच्या अवतार कार्यासाठी गोकुळ वृंदावन सोडले. यावेळी श्रीकृष्ण अवघा 10 वर्षाचा होता. रथ यमुनेच्या तीरी आल्यावर अक्रूराने रथ थांबविला. त्याने घोड्यांना पाणी पाजले. त्यांना थोडी विश्रांती द्यायची होती. श्रीकृष्ण, बलराम आणि अक्रूर यमुनेचे सुमधुर पाणी प्यायले. श्रीकृष्ण आणि बलराम रथाचे जवळपास यमुनेचे सृष्टी सौंदर्य पाहत असताना अक्रूराला स्नान करावे असे वाटले. त्यासाठी तो यमुनेत उतरला आणि त्याने पाण्यात डुबकी मारली. बाह्य वातावरणामधून दूर आल्यावर अक्रूराची तेथेच समाधी लागली आणि त्याला यमुनेच्या पाण्यात शेषशयनी, बलराम हा शेषाचा अवतार आहे, विश्रांती घेत असलेल्या भगवंत श्रीकृष्णाचे दर्शन झाले. अक्रूर गोंधळला. तो पाण्याबाहेर आला. त्याने रथाजवळ श्रीकृष्णाला आणि बलरामाला पाहिले. पुन्हा त्याने यमुनेत डुबकी मारली. पुन्हा त्याला तेथे शेषशयनी, विश्रांती घेत असलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आता अक्रूर जे उमजायचे ते उमजला, आनंदित झाला आणि पाण्याबाहेर आला. बाहेर श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. अक्रूराने श्रीकृष्णाचे चरणी वंदन केले आणि मोठ्या आनंदाने रथ मथुरेकडे मार्गस्थ केला. हरिओम.